थिक ग्रेव्ही प्रमाणे टाकले जेवढं पाहिजे. तर मित्र बघू शकता आता ऑइल सुटल्याने कलर बघ. चला आता आहे ना एंडला आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. तर नमस्कार मित्र, हो मी हर्षद सागरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्र आता आहे ना लग्न वगैरे झालेलं आहे, हळद लग्न सर्व काही झालेलं आहे आणि आता आहे ना आपल्याला पाच परतावांचा प्रोग्राम आहे. तो म्हणजे घरगुती करणार आहोत आपण, म्हणजे जास्त काही कोणाला बोलणार नाही, पण आपल्या घरामध्येच करायचं आहे. आज बुधवार आहे आणि आजच्या दिवसाला आहे ना चिकन आणि मटन या दोन्ही पण रेसिपी तर नाही, पण चिकनची रेसिपी बघायला मिळेल, ती पण आपल्या नवीन वहिनीच्या म्हणजे जुईलीच्या हातची. तर चला मित्र आपण आहे ना कुठेच न जाताना हा व्हिडिओचा आनंद घेऊया. तर आज आहे ना आशिषच्या तिखट जेवणाचा प्रोग्राम आहे, पण आपली नवीन सुनबाई ही जुई ती चिकन नाही खात आणि सेजल पण नाही, सॉरी मटन नाही खात, चिकन खाते. त्यासाठी चिकनची तयारी. आणि आता याच्यामध्ये काय घेतले मॅरिनेशनसाठी? आलं लसूणची पेस्ट. हां, आलं लसूणची पेस्ट आहे फक्त आणि कोथिंबीर असेल ना, कलर आला म्हणजे याला. ठीक आहे, आता हे मिक्स करून घेणार. हळद टाकणार आधी आणि घरगुती लाल मसाला पण ह्यातच टाकणार की फोडणीसाठी? किती वेळ ठेवणार मग? अर्धा तास ठेवायचं. बाकी दही वगैरे लावायचं का? नाही ना, बिर्याणीसाठी दही लावतात आहे ना, टेस्ट येण्यासाठी. नाही, ग्रेव्हीमध्ये पण टाकतात. चला हे आता आहे ना किती वेळ ठेवायचं? अर्धा तास. नाही, आपला घरगुती लग्नासाठी वेगळा पैकी मसाला गेला आहे, लग्नासाठी वेगळा मसाला गेला होता, तो हा मसाला ॲड होता आता घरगुती लाल मसाला. 2 ते 3 टेबलस्पून असेल ना? हां, 1 टेबलस्पून. आणि आता याच्यामध्ये जाईल एव्हरेस्ट मसाला, चिकन मसाला. फोडणीला राहू द्या. तर अर्धा टेबलस्पून टाकला आपला एव्हरेस्ट मसाला. हां, ते आता मिक्स करून घेऊया. हो घेतली. तर आपल्याला ना आज जुई आपल्याला चिकनची रेसिपी चुलीवर बनवून दाखवणार आहे. थोडा चपाती वगैरे झाला ना की चूल मोकळी होती, मग आपण चुलीवर जाऊया बनवण्यासाठी. चिकनसाठी पातेला ठेवलेला आहे, याला आहे ना मोठी लगडी बोलतात गाव ठिकाणी. आणि इकडे चिकन ठेवलं आणि ही अशी लाकडं आहेत ना, म्हणजे फाटी बोलतात गावाला, ती अशी वापरतात चुलीसाठी. ह्याच्यामध्ये वाटणामध्ये लसूण, कांदा आणि खोबरा भाजून घेतलं, वाटण मिक्सरला घेतलं ना करून. ठीक आहे, सुकं खोबरं पण आहे याच्यामध्ये. हां, पहिल्या याच्यामध्ये आता तेल जाणार आहे. चला हां, तेल गरम झाल्यानंतर आता खडे मसाले जाणार आहेत. टाक जरा जवळून. तेल गरम झालं म्हणून जरा लांबून टाकलंय. तेल फ्राय करून घेऊया आता. कांदा थोडंच लागेल ना, टाक लागेल तेवढं. असा नेहमीप्रमाणे आपला लालसर होईपर्यंत आता फ्राय करून घेऊया कांदा. चला आता टोमॅटो ॲड करतो. बारीक करून घेतलं टोमॅटो आहे, 1-1.5 टोमॅटो असेल है ना. प्रत्येक जिन्नसचा चव आहे ना चिकनमध्ये उतरला पाहिजे, अशी टेस्ट आली पाहिजे पहिला. सुटेपर्यंत आपण फ्राय करूया याला. कांदा आणि टोमॅटो ना मऊ होईपर्यंत आता भाजून घ्यायचं, म्हणजे फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. मॅरिनेशन साठी ठेवली होती ना मग ही, त्यातली उरलेली पेस्ट आहे थोडीफार. एकदम पण सुकं नाही बनवायचं ना आपल्याला, थिक ग्रेव्हीमध्ये. ठीक आहे, आता मिक्स करून घ्या. तुला कोण देणार आहे? ते फक्त मटण खाण्यात मग नवरा बघायला पण नाही आले. बघ बायको तारीफ कर जरा, पहिल्यांदा चुलीवर बसले. हा, बऱ्यापैकी फ्राय झालेले.
आता ही सेलमची हळद टाकूया आपण. अर्धा. आता ना आपला घरगुती मसाला टाकायचा आहे, तो लग्नासाठी स्पेशल केला होता. किती टाकणार आहेस? कसं बनवू? आता जेवढं तिखट पाहिजे ना तेवढा मसाला टाकलाय. आता चवीपुरता मीठ ऍड करते हा. खरं मित्र आहे ना, मॅरिनेशन करताना याच्यामध्ये मीठ ऑलरेडी ऍड केलं आणि त्यामुळे आता थोडं कमी टाकलं. चला आता पाणी ऍड करते थोडंसं, कारण विस्तो खाली चालू ना त्यामुळे लागू शकतं. थोडं पाणी मिक्स करते थोडं. थिक ग्रेव्ही प्रमाणे टाकले जेवढं पाहिजे तेवढं. किती 3-4 लोक सर्व संपवून टाकलं तुम्ही? नाही 4. सर्व संपवायचं एकदाच. तर जुई बोलते आता की तेल सुटेपर्यंत हे भाजून घेऊया. आता चिकन ऍड होईल याच्यामध्ये. तर मित्र बघू शकता आता ऑइल सुटल्याने कलर बघा किती मस्त आला मसाल्यांचा सर्व. तर आता उरलेला मसाला टाकू. पूर्ण पॅकेट गेलं ना याच्यामध्ये. अगोदर मॅरिनेशन झालं घेतलं होतं आणि आता मिक्स करून घ्या. तर चला आता सर्व मिक्स करून घेऊया. झाकणावरती पाणी ठेवून झाकण मारूया. किती वेळ शिजायला ठेवते आता? बघू 10 मिनिटानंतर. 10 मिनिटापर्यंत ठेवूया. तरी भरतो का? चला आता आहे ना एंडला आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. कलर बघू शकता कशी तरी आली मस्त अशी चिकनला. ठीक आहे, नंतर तू टेस्ट करून दाखव जुई. इकडे आमच्या अण्णा जेवायला बसलेत. अण्णा घे काय लागेल तो. मटण आवडलं का? कसे चव चांगली? चांगले. पिंकीने बनवलेलं मटण आहे ताईने. असं बघ. ठीक आहे. आता स्टार्ट कर. माझं नाव आहे परी गणेश उजाळकर. तर मी 8 वर्षाची. तर माझ्या स्कूलचं नाव आहे ब्रिलियन कर्लियन अकॅडमी स्कूल दापोली. पुढे दापोली. नीट सांग नीट सांग. दापोली. स्कूलचं नाव काय? ब्रिलियन कर्लियन अकॅडमी स्कूल दापोली. कितव्या स्टँडर्डमध्येस तू? सेकंड. अजून काय बोलशील तुझ्याबद्दल? तुला काय आवडतं? क्रिकेट्स वगैरे? कबड्डी वगैरे? हाईड अँड सीक खूप आवडतो खेळायला. मजा येते मला खेळायला. आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक. आणि मला म्हणजे असे प्राणीमध्ये फक्त मॅव आवडते. म्हणजे मॅव म्हणजे मांजर. हा. मांजर. आणि इथे बसलेला आहे म्हणजे माझा भाऊ म्हणजे रौनक. हा बघा रौनक आमचा ठेवला. बाबू तुझं नाव सांग. हां आहेत दादा. माझं नाव दादा. आणि जो तू डान्स केलास ना हां. तो तुम्ही घरी प्रॅक्टिस केला का कुठे नाचलेला? नाही, मी घरी प्रॅक्टिस केलेली होती. तेव्हा केलेला होता आमच्या इथे. जेव्हा आहे ना तेवढा ते ना रामनवमीचा प्रोग्राम होता. प्रोग्राम होता तेव्हा मी घेतलेला होता तो डान्स. तेव्हा मी डान्स घेतलेला होता ना तर तेव्हा मला मजा आली होती. म्हणून मी परत पण घेतला. आणि माझ्या मम्मीसोबत पण घेतलेला आहे. मी एकटीने पण केलेला आहे. वा. सोलो डान्स केलेला आहे. काय सोलो? हां. सोलो डान्स. हां आणि खूप छान मी अशी डान्स केलेला आहे. फक्त एवढं आहे की मी ना तो टेंगीवाला मी कधी केलायच नाही. टेंगे 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 टेंगे. ही अशी अँटिक आहे आमची परी. खूप दिवसानंतर व्हिडिओमध्ये आली. ठीक आहे, थँक्यू. बाय बाय. तर मित्रो इकडे बघते मटणाला कळ येतोय म्हणजे बॉईल झालेलं आहे बऱ्यापैकी मटण. इकडे मटणाची आपल्याला रेसिपी प्रॉपर अशी घेताना आली. पण आता वाटण वगैरे टाकलं आहे. बघू शकता मटण शिजायला थोडासा वेळ लागतो ना. तर चला मंडळी आता सर्व आहे ना
मटणाच्या बेताला बसले आहे. तिकडे मामा आहेत, इकडे स्मित आहे. सर्व मटण प्रेमी आहेत ना. इकडे नितीन दादा आहे. चला पोटभर जेवा. हे बघू शकता मटण सुक्का. तर चला मित्र, आता आहे ना मटण चिकन रेडी झालं आहे ना. आता आपण जेवायला घेतो. सर्व मंडळी आता जेवायला बसतात. इकडे आपली भाची बसले, इकडे भाऊजी. चला आता जेवायला या. मटण आणि चिकनचं जेवायला या. चला आता आपण जेवायला घेऊया. मटण आणि चपाती पहिले स्टार्ट करू, नंतर राईस घेऊ.